अजित पवारांच्या अपघाताचा 22 पानी अहवाल समोर आलेला आहे। विमान कोसळताना झाडावर धडकलं, झाडावर धडकून हे विमान कोसळलं असा हा अहवाल आहे। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता होती असं देखील सांगण्यात आलेलं आहे। यावेळी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आजच अजित पवार यांच्या या विमान अपघाताला 1 महिना झाला आणि आता हा अहवाल समोर आला। झाडावर धडकून विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती असं नोंदवण्यात आलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी 22 पानी अहवाल आता समोर आलेला आहे। विमान जेव्हा कोसळलं तेव्हा ते झाडावर धडकलं असं या अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रसंगी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, प्राथमिक अहवाल जो आहे तो 1 महिन्यानंतर समोर आलेला आहे आणि या अहवालात अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर जो हा सगळा अपघात झाला त्याच्यावर जे सवाल उपस्थित झाले होते त्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा अहवाल आपण बघतोय। विमान ज्यावेळेस कोसळलं त्यावेळेस झाडावर धडकलं असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। एक अत्यंत महत्त्वाची ही बातमी आपण बघतोय। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली